हाय हॅलो नमस्कार. मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहेत सर्वजण? आय होप सर्वजण मस्तच असाल, मजेत असाल. तर बघा, इथं माझी सगळी सकाळची घरातली कामं आवरली. त्यानंतर इथं जनावरांना पाणी वैरण करायला, मी पाणी पाजायला. जी 3 जनावरं आहेत. एक म्हैस आहे बघा, ही म्हैस, इथं रेडी आहे आणि छोटा रेडा आहे. अशी गडबड माझी चालू असते. त्यानंतर लाईव्हचा टाईम होतो म्हणून पटपट आवरायला लागलेली मी. सगळी कामं झाली ती, स्वयंपाक वगैरे, भांडी धुणं. त्यानंतर जनावरांना पाणी वैरण केलं म्हणजे परत मला लाईव्ह घ्यायला, परत ओमला झोपून मग लाईव्ह घ्यायची. अगोदर पाणी पाजून घ्यावं. ऊन जास्त पडतंय ना, त्यामुळे सारखं पाणी पाजावं लागतं, दिवसातून 3-4 वेळा. तर ही छोटा रेडा पण आहे, ह्याला शेडमध्येच बांधतो आम्ही. नऊ 9:30 वाजत आल्या होत्या. माझी सगळी कामं आवरली. मग म्हणलं जनावरांना पाणी पाजून, म्हशीलाच तिकडं सावलीला बांधावं लागते. पलीकडं सावली झाडाखाली, इथं ऊन येते आता, त्यामुळं म्हणलं पाणी पाजून तिकडं बांधावं, नंतर बाकीची कामं बघा. सगळ्यांना एकदमच पाणी पाजून घेतलं म्हणजे पटपट होते. एकेकाला पेस्तो थांबल्यावर मग जास्त टाईम जाते, म्हणून सगळ्यांना एकदमच पटपट ठेवलं, बादल्या तिघांना पण झालं लगेच सगळ्यांचं. त्यानंतर मग वैरण टाकाली पाणी पाजून झाल्यानंतर. म्हशीला तिकडंच टाकते वैरण, तिकडं बांधते, कारण तिथं सावलीला बांधायचं, त्यामुळं वैरण टाकली की लगेच जाते तिनं तिच्या जागेला. म्हशीला मग मी तिकडं बांधायला इथं. म्हैस आमची लय गरीब आहे, कोणालाच मारत नाही, ओमला सुद्धा मारत नाही, मनानं येते तिच्या जागेला. इकडं सावली येते, मग इकडं बांधायचं आता, म्हणजे दिवसभर तिथंच ठेवायचं. परत 5 वाजता अजून इकडं बांधायचं तिथलं झाडून. एका जागी असल्यावर हे होतं ना, स्वच्छता राहत नाही, म्हणून जागा पण बदलावी लागते. मग इथं परत 4 वाजले होते संध्याकाळी. 4 वाजता अजून सगळं शेणघाण झाडून वगैरे काढायचं चालू होतं माझं. तर शेणमधलं स्वच्छ झाडलं. सारखं शेण ती काढावं लागतं दिवसातून 4-5 वेळा तरी, तर स्वच्छ राहतं सगळं. सगळं घरातलं ते झाडलं होतं. आता मग म्हणलं जनावरांचं झाडून घ्यावं. तर इकडलं म्हशीचं झाडायले मी, तिथं बांधायचं ना, आता तिला सावली आली. सकाळीच तिकडं झाडाखाली बांधलेलं, म्हणलं आता इथं इथं बांधायचं असते संध्याकाळी. मग इथलं झाडायचं अगोदर, नंतर बांधता येतं. झालं झाडून वगैरे, मग वैरण टाकून घेतली तिच्या जागेला, म्हणजे मनानं जाते म्हैस तिच्या जागेला.
सकाळी तिकडं बांधलं होतं, आता तिथनं इकडं बांधायचं 4 वाजता. म्हैस बघा मनानं जाते. तर बांधून घेतलं. तिच्या जागेचं राहिलं होतं शेण ते भरायचं. दिवसातून दुपारी पण भरते मी शेण, लगेचच्या लगे भरत असते, म्हणजे जास्त पायानं तोडवून घाण नाही करत सगळे जनावर म्हणून. सारखं माझं चालूच असतं शेण भरायचं. इथं पाटी भरलेली होती ऑलरेडी. झालं आता शेण भरून झाडून काढते तिथलं, म्हणजे सकाळी परत बांधता येतं. सकाळी पण अजून एकदा झाडत असतेच, स्वच्छ राहतं. म्हणजे स्वच्छता ठेवली तर जनावरांना दुसरं काय होत नाही ना, स्वच्छ राहतं जनावर. दुपारी धुत पण असतो आम्ही पाईप जोडून स्वच्छ. ऊन जास्त पडते त्यामुळे दुपारी धुवावंच लागते जनावरांना. फक्त केअर मी वरचं झाडत होते, कारण माती जास्त येते ना. झालं माझं झाडून वगैरे सगळं. आता वैरण टाकून घेतली ह्याला पण. आता झालं लाईव्हचा टाईम. चला बाय सगळ्यांना.